नमस्कार मित्रांनो, पाहताय आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत आणि ह्या निवडणुकाची रणधुमाळी सुरू असतानाच एक दुःखदायक घटना घडली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वांचे लाडके असे असणारे, कामाचा एक मोठा गाढा अभ्यास असणारे आणि एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दबदबा असणारे अजितदादा पवार यांचं एक दुःखद निधन झालं आणि त्याच्यानंतर सर्वच महाराष्ट्रामध्ये मरगळ निर्माण झाली. सर्व कार्यकर्त्यामध्ये म्हणण्यापेक्षा जनतेमध्ये सर्व दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु आता एक थोडंसं पुढं गेलं पाहिजे. निवडणुका सुरू आहेत आणि पुढं गेलंच पाहिजे म्हणून पुन्हा एक सर्वच पक्षांनी पुन्हा प्रचार सुरू केलेला आहे. त्या संदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार पळसदेव बिजोळी गटातील उमेदवार किरण गोपने, तुमच्या मंडळीचं नाव काय? अश्विनी किरण गोपने ह्या उभा आहेत जिल्हा परिषदसाठी आणि त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष किरण गोपने आता आपल्याबरोबर आहेत. किरणजी, मला सांगा, जी आता निवडणूक सुरू आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची, आणि ही निवडणूक सुरू असताना जी काही राज्याच्या राजकारणामध्ये उलथापालथ झाली, आपण आता इंदापूर तालुक्यापुरतं बोलूया. आत्तापर्यंतचे कट्टर विरोधी एकमेकाचे हर्षवर्धन पाटील आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि मंत्री कृषी मंत्री दत्तमामा भरणे हे एकत्र आलेले आहेत आणि ते एकत्र लढत आहेत. आणि आपला राष्ट्रीय समाज पक्ष आहे, आपणही त्या समाज पक्षातून आता उमेदवारी आपल्या मिसेसला दिलेली आहे. पण ह्यांच्या एकत्र येण्यासंदर्भात काय आपलं मत आहे याच्यावर? हे एकत्र आलेत, परंतु एकत्र कोणत्या मुद्द्याला घेऊन आलेले आहेत हे फार महत्त्वाचं आहे. आता त्यांच्याकडून सांगितलं विकासासाठी आम्ही एकत्र आलोय. पवार साहेबांची इच्छा होती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले पाहिजेत, अजितदादांची इच्छा होती, त्याच्यामुळे आम्ही एकत्र आलोय. परंतु खरं कारण काय आहे तर 100% ह्यांनी एकत्र आले ते आपल्या घराणेशाही चालवण्यासाठी, आपल्या घरातली मुलं पुढं निवडून आणण्यासाठी, याच्यासाठी एकत्र आले. एका तालुक्याच्या विकासासाठी एकत्र आलेले नाहीत. आणि मी तर असं म्हणेल की जर समजा कसं असतं, युती किंवा आघाडी किंवा एकत्रीकरण कसं असतं की कुणाची ताकद किती. आता जर हर्षवर्धन पाटील 100% सरेंडर झालेत तर याला मला एकच वाक्यात बोलावं असं वाटतं की लाखाचे 12,000 करणे. म्हणजे 1 लाख मतं असणारा माणूस जर स्वतःहून जाऊन विलिनीकरण करतोय तर तिथून पुढं 12,000 त्यांचं काय खरं नाही. म्हणजे इथून पुढच्या राजकारणामध्ये त्यांचं काय वलय राहील अशातली काय वस्तुस्थिती वाटत नाही. म्हणजे का, म्हणजे आता आपण सुद्धा एक पश्चिम महाराष्ट्राचे एका पक्षाचे अध्यक्ष आहात. तुमच्या मते काय, हे त्यांच्यावर अशी वेळ काढली का, त्यांनी हे का ठरवलं असेल, का केलं असेल असं? नाही, त्यांचं राजकारण त्यांना माहिती, परंतु आज खरं तशी काही गरज नव्हती. वास्तविक पाहता कालच्या विधानसभेला सुद्धा त्यांना 1,10,000च्या आसपास काहीतरी मतं मिळाली. 1,12,000 मतं होती त्यांना. पाठीमागच्या इलेक्शनला तेवढीच मतं होती. त्यांना अशी काही आवश्यकता नव्हती की बाबा इथं आज 8 जिल्हा परिषद गट आहेत, 4 ते 5 गटामध्ये त्यांचा विजय झाला असता. म्हणजे त्यांनी अपक्ष जरी लढले असते किंवा एखाद्या आघाडी करून लढले असते, चिन्ह कोणतंही घेतलं असतं तरी तेवढे त्यांच्यापाशी कॅपेबल कार्यकर्ते होते, तेवढी यंत्रणा होती. पण त्यांनी असं कशामुळे केलं हे काय कळालं नाही. परंतु एक असं की राजकारणामध्ये काहीतरी त्यांना शब्द वगैरे दिला असेल, काय झालं असेल. परंतु आपण बघतोय माणसाचा घडीत आज भरोसा नाही. शब्द कुणी दिला असेल, काय दिला माहीत नाही. परंतु त्यांचं हे चुकीचं झालेलं आहे, कारण खालती कार्यकर्त्यांची घुसमट होती. गाव पातळीवरती ज्यांचे 2 गट पडलेले आहेत ती माणसं तुम्ही जरी एकत्र झाला तरी खाली ती माणसं एकत्र होऊ शकत नाहीत. आणि ते त्यांनी कोणत्या मुद्द्यावर एकत्र व्हायचं? मला असं समजलं की जानकर साहेबांची एक बातमी होती, साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय समाज पक्षाची युती झाली. इंदापुरात आपण कुठल्या पक्षाची युती केली? आता इंदापूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी जर सोडले तर इतर जेवढे पक्ष, आता लढणाऱ्या पक्षामध्ये एक बसपा एक सोडला त्यातला, तरी 3 पक्ष सोडून जेवढे पक्ष राहिलेत, काँग्रेस बरोबर आमची युती आहे, इथं उबाटा शिवसेनेबरोबर आहे, त्याचबरोबर इथं मनसे बरोबर आमची युती आहे, इथं पीपल्स रिपब्लिकन पार्टी बरोबर, PRP बरोबर आमची युती आहे, काँग्रेस आहे. अशा पद्धतीने सर्व पक्षांना आम्ही एकत्र करून ही आघाडी तयार केलेली आहे. का बरं भारतीय जनता पक्षाबरोबर पाठीमागे तुमची आघाडी होती, आता का नाही झाली? खटक. भारतीय जनता पार्टी म्हणजे फक्त चन्नाचं झाड आहे. चन्नाचं झाड काय करतं की सुगंध आहे, लोकांना वाटतंय चन्नाचं झाड म्हणजे लाख रुपये किमतीचं झाड आहे, ह्याच्या गाभ्यामध्ये सुगंध वस्तू हे आहे, द्रव्य आहे म्हणून. परंतु हे झाड कधीच एकटं वाढू शकत नाही.
तुम्ही प्रयोग करून बघा. चन्ना जर तुम्ही लावलं, त्याच्यासोबत जर कुठलंच बी नाही लावलं, म्हणजे एखादं तुरीचं बी लावलं तर ते जगतं. चन्नाचं झाडा दुसऱ्याच्या मुळ्या घालून शोषण करून घेतं आणि ते बाकीच्याला संपवून टाकतं. अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीचं काम आहे. जे त्यांच्या सोबत असतात त्यांना ते हळूहळू संपवतात. फक्त जानकर साहेब त्या ठिकाणावर सही सलामत बाजूला निघले, त्यांच्याजवळ गेले आणि जाऊन त्यांनी धोका दिल्यानंतर ते तिथून बाजूला निघून आले. बाकी आज आपण बघतोय ह्या पक्षांची सुद्धा वाईट अवस्था आहे. कारण आपण काल बघितलं असेल ज्या पद्धतीची सहानुभूती अजितदादा गेल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातून पवार कुटुंबियाला होती, ती सहानुभूती सुद्धा आज तिथं कमी झाली. त्याचं कारण काय? आज आपल्या घरातलं जर एखादा व्यक्ती गेला तर आपण 10 दिवस घराच्या बाहेर निघत नाही. अजून त्या अस्थी गरम आहेत, म्हणजे त्याला अजून हेच समाधी सुद्धा मिळाली, जलसमाधी सुद्धा त्याला मिळाली नाही अस्थींना. अशा काळामध्ये जर आपण जाऊन जर त्या सही करतोय आणि कार्यकर्त्यांना प्रश्न पडला आता काय करावं, ह्याच्यावर काय कमेंट टाकावी, कार्यकर्त्यांना आता कुठल्या तोंडाने, काल आपण श्रद्धांजली होती, आज कुठल्या ह्याने अभिनंदन व्यक्त करावं. महिला उपमुख्यमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री पद हे तर घटनाबाह्य पद आहे, कॅबिनेट मंत्र्याचं पदच आहे तेवढं. त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा काय अर्थ नाही. ते काय असं नाही किंवा ज्या आपल्या सीमेवरती भांडण, देशामध्ये युद्ध चालू आहे, युद्धामुळे कोणतरी मुख्यमंत्री आहे, पंतप्रधान आहे, त्याला आपल्याला पदावरती राहावंच लागतंय, द्यावंच लागतंय, अशी काही वस्तू नव्हती. फक्त भारतीय जनता पार्टीचा प्रचार थांबला होता आणि तो प्रचार लगेच चालू करायचा होता त्यांना. आणि जी सहानुभूती घड्याळाकडे चालली होती ती सहानुभूती थांबवून परतनं कमळावरती मतदान घ्यायचं होतं, लोकांमध्ये मेसेज द्यायचा होता. त्याच्यासाठी हे मुद्दाम जाणीवपूर्वक हे फडणवीसांनी केलेलं षडयंत्र आहे आणि त्यांनी त्या पद्धतीनं शपथ त्यांना घ्यायला लावली. तर तुम्ही शपथ घ्यायला लावताय, अजितदादांकडे जी खाती होती ती खाती देणार आहेत का? म्हणजे वित्तमंत्री जे खाते होतं, आज टीव्हीला आम्ही बातमी बघतोय तर ते भाजपकडेच राहणार म्हणतात. खात्यांमध्ये बदल होतोय. म्हणजे याचा अर्थ काय आहे की भारतीय जनता पार्टी ही जनतेच्या भावनेशी खेळ करते. म्हणजे दुःखद प्रसंगात सुद्धा ते कुठंतरी आत्मीय सुख शोधण्याचं काम ते करतात आणि हे फार दुर्दैवी आणि चांगलं राजकारण नाही आहे असं मला म्हणलं. तुम्ही तुमच्या पक्षाचा किंवा तुमच्या उमेदवाराचा प्रचार करताय, आज गटामध्ये फिरताय, कसं काय पब्लिकचा रिस्पॉन्सच काय? आम्ही गटामध्ये फिरतोय, जनता अक्षरशः आम्हाला फोन करून बोलवून घेते. गावं भरपूर आहेत, आम्हाला जावं लागतं सगळीकडं. माणसं वाट बघतायत आमची, तुम्ही कधी आमच्याकडे येत आहे. त्याचं कारण असं आहे की इथं ह्या गटामध्ये जे पारंपरिक विरोधक होते ते एकत्र झाले, त्यांनी एक उमेदवार दिला. ॲक्च्युली ही जागा आहे ओबीसी महिलेची जागा आहे आणि ओबीसी महिलेच्या जागेवरती कुठंतरी मूळ ओबीसींचा विचार होणं गरजेचं होतं. या गटामध्ये तसं जातीय समीकरणसुद्धा प्राबल्य आहे, त्या ठिकाणी त्यांनी वेगळं केलेलं आहे. ज्या गट ओपनला होता म्हणजे काटी लाखेवाडीचा गट असेल त्या ठिकाणी त्यांनी ओबीसी उमेदवार मुद्दाम दिलेले आहेत. म्हणजे असं कुठंतरी एक जनतेच्या भावनेचा विचार न करता उमेदवाऱ्या टाकणं, उमेदवाऱ्या देणं, पैशाच्या जोरावरती उमेदवाऱ्या देणं, म्हणजे जे उमेदवार 2 कोटी 5 कोटी खर्च करू शकतोय अशाच माणसाला तिकीट द्यायचं, अशा पद्धतीचं क्रायटेरिया लावणं, त्याच्यामुळे जनता फार नाराज आहे. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे कोणी केलं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केलं की भारतीय? हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे सुद्धा दोन्ही सुद्धा एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कारण सत्तेमध्ये हे एकत्रच बसतात, मांडीला मांडी लावून बसतात, दोघांची धोरणं एकच आहेत. दोन्ही पक्ष जे चालवतात, मग ते हर्षवर्धन पाटील असतील, भरणे मामा असतील, गारटकर दादा असतील आणि मानेव असतील, ते सगळे एकाच पक्षात होते, एकाच ठिकाणी वळचणीला बसले होते. त्यांची विकास करण्याची पद्धत एकच आहे, त्यांचं या ठिकाणी विकास कामातील पैसा खाण्याची पद्धत एकच आहे. त्यांना कशा पद्धतीनं टेंडरवरती हे आरोप करतात, पण ते आरोप आपल्यावर सुद्धा लागू होतात. कारण ज्यावेळी ते वर तोंड करून थुकतात त्यांच्याच तोंडावर थुंका पडतोय. ते सुद्धा ते पदं भोगलेले आहेत, ते सुद्धा त्या सिस्टीममध्ये होते. आज तुम्ही टीका कोणावर करताय काय करताय? त्याच्यामुळं हे पूर्णपणे ह्यांचं बनवाबनवीचं राजकारण चाललेलं आहे. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला आहे आणि 100% ह्या पळसदेव बिजोडी गटामध्ये आमची कपबशी विजयी होणार जिल्हा परिषदेसाठी नमूद करतो. बरं तर मित्रांनो, हे होते राष्ट्रीय समाज पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष किरण गोपने. त्यांच्या पत्नी उभ्या आहेत जिल्हा परिषदसाठी पळसदेव बिजोडी गटातून अश्विनी किरण गोपने. त्यांच्या प्रचारासाठी ते इथं आलेले आहेत आणि आल्यानंतर आपण त्यांच्याशी बातचीत केली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केलेली आहे आणि त्यांनी जे काही मत व्यक्त केलं आहे ते अजितदादाच्या जाण्याबद्दल असेल किंवा सुनेत्राताई पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याबद्दल असेल किंवा देवेंद्र फडणवीसचं षडयंत्र असेल, असं काही त्यांनी त्याच्यावर जे काही आरोप केले आहेत त्या संदर्भात त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे.
पात्रा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.